विद्यार्थी मित्रांनो, फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चर या टॉपिकच्या अंतर्गत आपण आज ट्रेनिंग आणि प्रूनिंग असे 2 पॉईंट आहेत आपले. आता अर्थातच याला 3-4 भागामध्ये आपण विभाजित करणार आहोत, कारण एकदाच ते सर्व डोक्यावरून चालल्या जाईल तुमच्या आणि समजणार नाही, आणि म्हणून एक एक पॉईंट आपण त्यातला कव्हर करत जाऊ आणि साधारणपणे याला आपल्याला 2-3 भाग त्याचे करावे लागतील. तर सुरुवातीला एकदा सिलेबस लक्षात घ्या की आपण काय काय आतापर्यंत कव्हर केलं. हा BSc ॲग्रिकल्चर ऑनर्सचाच एक पार्ट आहे, लक्षात ठेवा, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा एक गैरसमज आहे की बा हे हॉर्टिकल्चरचं आहे का. तर हॉर्टिकल्चरचा जो पोर्शन BSc ॲग्री ऑनर्सला आहे त्यामधला हे पॉईंट आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे हे BSc ॲग्रिकल्चर ऑनर्सच्याच सिलेबसमधले पॉईंट आहेत. आता याच्यामध्ये आपण हॉर्टिकल्चरची डेफिनेशन वगैरे लक्षात घेतली, पहिला पॉईंट कव्हर केला. दुसरा हॉर्टिकल्चर अँड बॉटनिकल क्लासिफिकेशन लक्षात घेतलं. क्लायमेट अँड सॉईल फॉर हॉर्टिकल्चर क्रॉप लक्षात घेतलं. प्लांट प्रोपॅगेशन मेथड अँड प्रोपॅगेटिंग स्ट्रक्चर्स लक्षात घेतले. प्रिन्सिपल ऑफ ऑर्चार्ड्स इस्टॅब्लिशमेंट हाही पॉईंट आपला झाला. आणि आता आपला सुरू आहे प्रिन्सिपल अँड मेथड ऑफ ट्रेनिंग अँड प्रूनिंग. तर आपल्याला याचे प्रिन्सिपल काय आहेत आणि याच्या मेथड कोणत्या कोणत्या आहेत ट्रेनिंगच्या आणि प्रूनिंगच्या. जिव्हेनिएलिटी आणि फ्लावर बर्ड डिफरन्सिएशन असा एक पॉईंट आहे आपला. तर हे जवळपास 10% याला वेटेज असलेला एक मोठा घटक आहे हा. तर हा आपल्याला आता सुरू करायचा आहे. तर बाकीचे राहिलेले आपण घेणारच आहोत, परंतु आता आपण सुरू करूया ट्रेनिंग अँड प्रूनिंग. ट्रेनिंग इज द ट्रीटमेंट गिव्हन टू द यंग प्लांट टू गेट सुटेबल और डिझायरेबल शेप विथ स्ट्रॉंग फ्रेमवर्क. आता ट्रेनिंग कशाला म्हणतात, प्लांटच्या संदर्भात जेव्हा हा शब्द वापरला जातो तेव्हा आपल्याला त्या प्लांटला आपल्याला जसा पाहिजे तसा आकार द्यायचा आणि त्याला एक फ्रेमवर्क त्याचं तयार झालं पाहिजे. यासाठी आपण त्याला एक आकारबद्ध त्याची रचना व्हावी, यासाठी जे काही करत असतो याला आपण ट्रेनिंग असं म्हणतो. इट मे और मे नॉट इन्व्हॉल्व प्रूनिंग. आता हे करण्यासाठी आपल्याला एखाद्या वेळेस त्याला काही कट द्यावे लागू शकतात किंवा द्यायचं कामही पडत नाही. असे काही तंत्र आहेत की त्याच्या सहाय्याने आपल्याला प्रूनिंग न करताही आपण त्याला जसा पाहिजे तसा आकार वनस्पतीला देऊ शकतो. आता दुसरा शब्द आपला प्रूनिंग आहे, जो की आपल्याला नंतर डिटेलमध्ये अभ्यासायचा आहे. आज आपण ट्रेनिंगबद्दल जास्त माहिती बघणार आहोत. तर प्रूनिंग इज द रिमूव्हल ऑफ अनवॉन्टेड सरप्लस ॲन्युअल ग्रोथ, डेड, ड्राईड अँड डिसीज्ड वूड ऑफ द प्लांट, इट इज कॉल्ड ॲज प्रूनिंग. तर प्रूनिंगचा अर्थ असा होतो की जे सरप्लस आहे, अनवॉन्टेड आहे, असे जे पोर्शन, फॉर एक्झाम्पल आता इथं आपल्याला कट करताना आपण दिसून राहिलो की हे नको आहे आपल्याला, सरप्लस ब्रांचेस आहेत, आणि अशा किंवा डेड आहे, ड्राईड वाळलेले आहे, किंवा डिसीज झालेल्या ब्रांचेस आहेत. तर अशा ब्रांचेसला आपण जेव्हा कट करतो तेव्हा या गोष्टीला आपण काय म्हणत असतो, प्रूनिंग. तर हा एक थोडासा दोघांमधला भेद आहे किंवा डिफरन्स आहे, तो आपण नंतर लक्षात घेणार आहोत की दोघांमध्ये काय काय डिफरन्स आहे तो. त्यानंतर आता तुम्हाला इथं वाईन ट्रेनिंग सिस्टीम दिसून राहिली. हे जे द्राक्षवेल आहेत, तर या द्राक्षवेलाला काय केलं आहे, एक प्रकारचं प्रूनिंग करून त्याचं ट्रेनिंग केलेलं आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे तशा प्रकारची जी ग्रोथ त्याची घडून आणायची आहे त्या पद्धतीनं आपण त्याला काय केलं, ट्रेनिंग त्याला दिलेलं आहे, किंवा तशा पद्धतीने त्याच्यासोबत आपण ट्रीटमेंट केलेली आहे. त्याचा अल्टिमेट परिणाम इम्पॅक्ट असा झाला की त्या वेली ह्या थरोली त्या तारावरती आपल्याला आता ग्रोथ त्याची झालेली दिसून राहिली, आणि आपल्याला जसं पाहिजे तशा पद्धतीने त्याची डेव्हलपमेंट, कारण अंगुराला घोस असतात आणि हे खालच्या दिशेनं असे खाली पेंडिंग किंवा हँगिंग पोझिशनला आले पाहिजे, यासाठी त्याला आपण विशिष्ट प्रकारचा आकार देणं गरजेचं आहे. अंगूर जर असा खाली जमिनीवर स्प्रेड केला आपण टरबुजासारखा तर ते चालणार नाही, ते खराब होऊन जातील, आणि म्हणून त्याला विशिष्ट प्रकारची त्याची रचना किंवा मांडणी करणं गरजेचं असतं. आणि म्हणून याला आपण म्हटलंय वाईन ट्रेनिंग सिस्टीम. म्हणजे प्रत्येक झाडाला त्या पद्धतीची त्याला मांडणी किंवा रचना त्याची झाली तरच त्याच्यापासून आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. इथं आपण आंब्याच्या बाबतीत पाहून राहिलो, आणि इथं आणखी आपल्याला काही तुमचं जे काही पोमग्रॅनेट वगैरे आहे, तर तशा प्रकारची काही फळं तिथं दिसत आहेत. तर आता पुन्हा एकदा ट्रेनिंगबद्दल आपण पॉईंट लक्षात घेऊया की ट्रेनिंग इज द प्रॅक्टिस इन विच ट्री ग्रोथ इज डायरेक्टेड इन टू डिझायर्ड शेप अँड फॉर्म. तर ट्रेनिंग ही अशी एक पद्धती आहे की ज्याच्यामुळे आपण प्लांटला पाहिजे तसा आकार देत असतो. ट्रेनिंग यंग फ्रूट ट्री इज इसेन्शियल फॉर प्रॉपर ट्री डेव्हलपमेंट. जर आपण ट्रेनिंग दिलं नाही तर हे फ्रूट ट्री जे असतात त्या
प्रॉपरली त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होणार नाही. इट इज बेटर टू डायरेक्ट ट्री ग्रोथ विथ ट्रेनिंग दॅन टू करेक्ट इट विथ प्रूनिंग. तर प्रूनिंग करून कट वगैरे देत बसण्यापेक्षा अगोदरच जर त्याला आपण विशिष्ट पद्धतीने त्याची रचना जर करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला चांगला फायदा त्याचा होत असतो. ट्रेनिंग इन्क्लूड समर ट्रेनिंग अँड समर प्रूनिंग ॲज वेल ॲज डॉर्मंट प्रूनिंग. आता ट्रेनिंगमध्ये प्रूनिंग हा एक पार्ट असतो त्याचा, म्हणजे केलंच पाहिजे असं नाही, पण गरज जर पडत असेल तर करावं लागतं. समर ट्रेनिंग म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण जे काही मशागत करतो त्याची, आणि समर प्रूनिंग म्हणजे उन्हाळ्यामध्येच आपण काही कट वगैरे त्याला देत असतो. आणि डॉर्मंट प्रूनिंग हा एक प्रकार आहे, आपण पुढं लक्षात घेणार आहोत डिटेलमध्ये ते. द गोल ऑफ ट्रेनिंग इज टू डायरेक्ट ट्री ग्रोथ अँड मिनिमाइज कटिंग. तर आपल्याला ट्रेनिंगचा उद्देशच तो आहे की कटिंग जास्त करायची नाही, म्हणजे प्रूनिंगमध्ये आपण कटिंगवर भर जास्त देतो, ट्रेनिंगमध्ये त्याला आकार देण्याचा प्रयत्न करतो आपण वेगवेगळ्या पद्धती वापरून. आता इथं बघा, आपण पुन्हा एकदा हे अंगुराचंच आहे, हा ट्रंक आहे, तर हे लक्षात घ्या. कॉर्डॉन्स असं इथं दिलेलं आहे पहा, हे लक्षात ठेवा कारण हा शब्द वर पुढे येणार आहे. आणि याला वायर वगैरे आहे, ट्रेनिंग वायर्स म्हणतात त्याला. आणि फ्रुटिंग केन्स आहेत, म्हणजे ज्याला आता आपल्याला पुढं त्याच्यापासून वेली तयार होणार, त्याला ब्रांचेस फुटणार आणि त्याच्यापासून आपल्याला ग्रेप्स वगैरे मिळणार. तर हे बघा, आता अशा पद्धतीने ते अंगुराची बाग आपल्याला डेव्हलप होताना दिसते त्या ठिकाणी, त्या वेली डेव्हलप होऊन राहिल्या. त्यानंतर ट्रेनिंगचा परिणाम पहा तुम्ही, इथं अशा पद्धतीने ह्या अंगुराचं बागाचा जो काही वेली आहेत त्या स्प्रेडअप होऊन राहिल्या. आणि एका बाजूला आपण आंब्याला बघा किती सुंदर असा आकार आपण देऊ शकलो या ट्रेनिंगमुळं. तर ट्रेनिंगचा उद्देश तो आहे की त्याला असा एक आकार आला पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला चांगलं उत्पादन त्याचं झालं पाहिजे. आता बघा, तेच आपल्याला बघायचं ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ट्रेनिंग. टू ॲडमिट मोर सनलाईट अँड एअर टू द सेंटर ऑफ द ट्री अँड टू एक्सपोज मॅक्झिमम लिप सरफेस टू द सनलाईट. तर काय ऑब्जेक्टिव्ह आहेत, काय उद्दिष्ट आहेत आपले ट्रेनिंगचे? तर मोर सनलाईट मिळाला पाहिजे, मोर एअर मिळाली पाहिजे सेंटरला, सेंटर जे असतं त्या प्लांटचं, आणि मॅक्झिमम लिप सरफेसला पूर्ण सनलाईटला तो एक्सपोज झाला पाहिजे. यासाठी आपल्याला ट्रेनिंग द्यायचं असतं त्या प्लांटला. टू डायरेक्ट द ग्रोथ ऑफ द ट्री सो दॅट व्हेरियस कल्चरल ऑपरेशन्स, आपल्याला पुढं स्प्रे करायचा असतो, हार्वेस्टिंग करायचं असतं, म्हणजे तोडणी करायची असते. तर याच्यासाठी आपण जर त्याला व्यवस्थित आकार दिलेला असेल, जसं आपण अंगुराचं बघितलं की त्याला विशिष्ट प्रकारे ताराचं आपण काय केलं, एक आच्छादन म्हणा त्याला, किंवा त्याला एक सपोर्ट दिला, आणि अँगल आणि तार याच्यामुळं त्याला एक असा सरफेस मिळाला आणि त्याच्यावरती आता ते ग्रोथ त्याची होऊन राहिली आपल्याला. सो हार्वेस्टिंग, स्प्रेइंग करण्यासाठी लोएस्ट कॉस्टवर आपल्याला ते करायचं असेल तर आपल्याला ट्रेनिंग करणं त्याचं गरजेचं आहे. टू प्रोटेक्ट द ट्री फ्रॉम सनबर्न अँड विंड डॅमेज, आणि आपण यामुळं त्याला सनबर्न पासून देखील वाचवतो आणि विंडमुळे जे होणारं डॅमेज आहे ते देखील वाचतं. टू सिक्युअर ए बॅलन्स्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्रूट बिअरिंग पार्ट ऑन द मेन लिम ऑफ द प्लांट, आणि बॅलन्स देखील होतं, फ्रूटचं बॅलन्स वगैरे. त्यानंतर आता प्रिन्सिपल ऑफ ट्रेनिंग काय आहे बघा. द प्रिन्सिपल ऑब्जेक्ट इन ट्रेनिंग ए यंग ट्री इज टू डेव्हलप स्ट्रॉंग फ्रेमवर्क ऑफ स्कॅफोल्ड ब्रांचेस. पहा, द प्रिन्सिपल ऑब्जेक्ट म्हणजे मेन ऑब्जेक्ट काय याचं ट्रेनिंगचं, तर यंग ट्री जे असतात त्या स्ट्रॉंग त्याचं फ्रेमवर्क त्याला मिळालं पाहिजे, आणि स्कॅफोल्ड ब्रांचेस त्याला फॉर्म झाल्या पाहिजे मोठ्या प्रमाणात. आणि all method of training must stand or fall by their ability to achieve a tree capable of bearing high yielding fruit without undue breakage. तो कुठल्याही प्रकारचं ब्रेकेज न होता त्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला फळं धारणा झाली पाहिजे, आपलं उत्पादन वाढलं पाहिजे, हे त्याचं मेन प्रिन्सिपल आहे. आता आपल्याला इथं एका झाडाचा स्ट्रक्चर लक्षात येते, तर हा मेन लीडर वगैरे असं म्हणतात त्याला, ही जी मुख्य ब्रांच आहे हिला लीडर म्हटलं गेलं. त्यानंतर वॉटर स्प्रोट आपल्याला दिसतात, इथं काही असे ब्रांचेस बाहेर पडताना दिसून राहिल्या, हे लॅटरल्स आहेत. हे स्कॅफोल्ड आहे, हे लक्षात ठेवा, ही जी ब्रांच आहे ही देखील स्कॅफोल्ड आहे, ही देखील स्कॅफोल्ड आहे. आणि ट्रंक म्हणजे त्याचे मेन जे त्याचा बुंधा म्हणतो आपण त्याला, आणि त्याच्या बुडातून निघालेले सकर वगैरे आहे. तर हे सगळे पॉईंट आता लक्षात ठेवा की वॉटर स्प्रोट म्हणजे काय, लीडर कशाला म्हणायचं, लॅटरल कोणते असतात, स्कॅफोल्ड काय आहे, ट्रंक कशाला म्हणायचं. आता हेच इथं दिलेलं आहे पहा. ट्रंक मीन्स मेन स्टेम ऑफ द प्लांट, तर मुख्य जो बुंधा असतो खोडाचा त्याला आपण काय म्हणत असतो, ट्रंक. हेड काय आहे, पॉइंट ऑन ट्रंक फ्रॉम विच फर्स्ट ब्रांच अरायझेस. तर हेड म्हणजे काय, जिथून
मेन ज्याची फर्स्ट ब्रांच जी असते ती अराईज होते असा पॉइंट ऑन ट्रंक, त्याच्या बुंध्यावरतून ज्या ठिकाणाहून फर्स्ट ब्रांच निघते त्याला आपण हेड म्हणत असतो. स्कॅफोल्ड ब्रांचेस म्हणजे काय? मेन ब्रांचेस अरायझेस फ्रॉम द हेड आर नोन एज स्कॅफोल्ड ब्रांचेस. आपण इथं दाखवल्या त्या ह्या ज्या मेन बुंध्यातून ब्रांचेस निघून राहिल्या, दीज ब्रांचेस आर कॉल्ड स्कॅफोल्ड ब्रांचेस. लो हेडेड ट्री आणि हाय हेडेड ट्री असे दोन पॉइंट आहेत. आता लो हेडेड ट्री काय असतं? ट्री इन विच स्कॅफोल्ड ब्रांचेस अरायझेस विदिन 0.7 to 0.9 मीटर हाईट फ्रॉम द ग्राउंड लेवल. जर 0.7 ते 0.9 मीटर हाईट ग्राउंड लेवलपासून जर त्या निघत असतील तर त्याला आपण म्हणतो लो हेडेड ट्री. लो हेडेड ट्री कम्स इन टू बिअरिंग कंपॅरेटिव्हली मच अर्लियर, आर ॲबल टू इझिएस्ट स्ट्रॉमी विंड मोर इफिशियंटली, अँड देअर स्प्रेइंग अँड हार्वेस्टिंग एक्सपेन्सेस आर लेस. तर हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक आहे लो हेडेड ट्रीचे. आणि हाय हेडेड ट्रीचे काय कॅरेक्टरिस्टिक आहे? ट्री इन विच स्कॅफोल्ड ब्रांचेस कम आउट फ्रॉम द ट्रंक अबव 1.2 मीटर, म्हणजे 1.2 मीटर पासून जमीन लेवलपासून वरती जर त्या ब्रांचेस निघत असतील स्कॅफोल्ड ब्रांचेस तर याला म्हणायचं हाय हेडेड ट्री. इन द ट्रॉपिकल क्लायमेट हाय हेडेड ट्री आर अनसुटेबल ॲज their exposed trunk are subjected to sun scald in summer. तर हे दुसरा प्रकार होता हा हाय हेडेड ट्री, ज्या की 1.2 मीटर इतक्या हाईटवरती त्या असतात आणि ट्रॉपिकल क्लायमेट आणि हाय हेडेड ट्री ज्या असतात त्या अनसुटेबल समजल्या जातात. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण हे दोन प्रकाराचे बघितले, लो हेडेड ट्री आणि हाय हेडेड ट्री. त्यानंतर आता शेवटचा पॉईंट आपण लक्षात घेऊया की क्रोच म्हणजे काय? CROTCH क्रोच. द अँगल याला दुबळके असं म्हणतात. दुबळके म्हणजे हे असे दोन एका मेन ब्रांचमधून आपल्याला हे दुसरी ब्रांच इथं फॉर्म होताना दिसून राहिली. तर अशा पद्धतीने किंवा इथं बघा हे मेन त्याची ब्रांच होती आणि इथून हे असे दुबळके निघून राहिले. तर द अँगल मेड बाय स्कॅफोल्ड लिम्ब टू द ट्रंक ऑर द सेकंडरी ब्रांच, म्हणजे मेन ब्रांच पासून अशी सेकंडरी ब्रांच फॉर्म होत जर असेल ब्रांच टू स्कॅफोल्ड लिम्ब, इट इज कॉल्ड ॲज क्रोच. द क्रोच शुड बी ब्रॉड अँड नॉट नॅरो. ते कसे असावे? ब्रॉड असले पाहिजे, नॅरो नसले पाहिजे. आता लीडर म्हणजे काय? द मेन ग्रोईंग ब्रांच. आपण अगोदरच बघितलं ते की मेन ग्रोईंग ब्रांच फ्रॉम ग्राउंड लेव्हल अप टू द टीप डॉमिनेटिंग ऑल अदर ब्रांचेस. जी दुसऱ्या सगळ्या ब्रांचेसवर डॉमिनेट झाली अशी ही मेन ब्रांच म्हणजे हिला लीडर म्हटलं आपण. आता लीडर नंतर स्पर. आता न्यूमरस शूट ग्रोथ विच आर अबंडंट ओव्हर द फ्रूट ट्री अँड अपॉन विच मोस्ट ऑफ द फ्रूट आर बॉर्न. इथं आपण दाखवलं ते स्पर. इथं देखील आहे की न्यूमरस शूट ग्रोथ असते अबंडंट ओव्हर द फ्रूट ट्री, मुख्यतः फळ पिकांवरती असतं ते. अँड अपॉन विच मोस्ट ऑफ द फ्रूट इज बॉर्न, जिथून फळं निघत असतात किंवा फळं निर्माण होतात, म्हणजे फ्लॉवर बड असतात तिथं. तर जिथून फ्लॉवर बड निघतात अशा पोर्शनला आपण स्पर असं म्हटलं. त्यानंतर वॉटर शूट वगैरे दाखवलेत आपण इथं. हे बघा हे वॉटर शूट, हे सगळे एखाद्या मेन ब्रांचेस पासून अशा पद्धतीचे शूट फॉर्म जर होत असतील तर याला वॉटर शूट म्हणतो आपण. इथं देखील आपण वॉटर शूट दाखवलेत हे असे. लक्षात येऊ राहिलं आपल्या आता हे मेन ब्रांचला फुटणारे ते. आता हे दोन पॉईंट आपण लक्षात घेऊ शेवटचे. वॉटर शूट, दीज आर एक्स्ट्रा ऑर्डिनरी vigorous vegetative shoot. These are extraordinary vigorous vegetative shoot which grow from high point on the main branches. आपण आता बघितले ते in upright direction at the expense of main branches. तर वॉटर शूट हे आपण या ठिकाणी आता बघितल्याप्रमाणे या दोनही डायग्राममध्ये आपल्याला ते दिसत आहेत. आणि ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय आहे? व्हिगरस व्हेजिटेटिव्ह शूट्स आहेत. ग्रो फ्रॉम द हाय पॉइंट ऑन द मेन ब्रांचेस इन अपराईट डायरेक्शन ॲट एक्सपेन्स ऑफ मेन ब्रांचेस. आता दुसरा पॉईंट आहे आपला सकर. आता सकर म्हणजे काय पहा? दीज दे आर अरायझेस फ्रॉम ॲडव्हेंटिशियस बड ऑन द रूट ऑर अंडरग्राउंड पार्ट ऑफ द स्टेम. तर पहा हा अंडरग्राउंड पार्ट आहे आणि इथून इथं हे काय सकरपासून एक प्लांट तयार होऊन राहिलं. किंवा कधी कधी हे वरती देखील आपल्याला दिसू शकतं. टोमॅटोमध्ये बघा, किंवा या प्लांटमध्ये आपल्याला अंडरग्राउंड पोर्शन पासून सकरपासून प्लांट डेव्हलप होताना दिसतं. तर यांना डेव्हलप करायचं की नाही करायचं हे आपल्या मनावर आहे. सकर्स आहेत ते. तर हे ट्रेनिंग सिस्टीम वगैरे जे ते आपण नंतरच्या तासिकेला बघूया.
आता एक शेवटचा मुद्दा होता की तुमचे इतर काही मित्र असतात किंवा फ्रेंड आहेत, आता क्लासमेट झालेले आहेत, तुमचे ग्रुप्स आहेत, तर त्या बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून आपल्या चॅनलबद्दल माहिती नाही किंवा आपण हे जे काही नॉलेज देऊन राहिलो याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन नाही. आणि त्याचा परिणाम असा आहे की ते बघत नाहीत. तुमच्या क्लासमध्ये जरी होत असतील ह्या गोष्टी, तरी इकडं देखील तुम्हाला ॲडिशनल तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुमचं नॉलेज ते वाढत जाईल. आणि म्हणून आपल्या मित्रांना देखील ते सांगा की त्यांनी जर ते सबस्क्राईब वगैरे केलेलं नसेल तर त्यांना ते करायचं सांगा. याचं कारण असं की हे आपण मोफत घेत आहोत, त्याचं कुठलाही चार्ज आपण आकारलेला नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचं हे मोफत ज्ञान जर आपल्याला मिळत असेल तर आपल्याला मिळण्याबरोबरच आपल्या मित्रांना देखील ते मिळावं, आपल्या क्लासमेट्स जे एवढे काही आहेत त्यांना सगळ्यांना ते मिळावं, यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि इतरांना देखील ह्या लिंक शेअर करत चला आणि त्यांना सांगा. तसं त्यांना करायचं नाही करायचं तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु आपण इन्फॉर्म मात्र त्यांना नक्की केला पाहिजे. तर पुन्हा एकदा थांबतो, राहिलेले पॉईंट नंतरच्या तासिकेला आपण घेऊया. धन्यवाद.